नमस्कार, बनवून खाऊ मस्त राहू. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. एकदम खमंग आणि चवदार असं आपण वांग्याचं भरीत आज आपण बनवणार आहोत. चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्यासाठी आपण वांगे घेतलेले आहेत. वांगे घेऊन असे मोठे मोठे भरताचे वांगे घेतले. तर वांग्याला आपण व्यवस्थित धुवून असं चारी बाजूने आपण थोडं थोडं कापून घेऊया. आणि कापून घेऊन त्याला काय करायचं, थोडंसं आपण असं तेल लावून घ्यायचं, ज्यामुळे एकदम चांगले भाजतील वांगे आणि चवीला एकदम खमंग भरीत तयार होईल. तर गॅस पेटून अशी जाळी घेतली. जाळीवर आपण एकदम व्यवस्थित वांगे ठेवून त्यांना असं काळ होईपर्यंत व्यवस्थित भाजून घेतलं. भाजून घेतल्यामुळे एकदम खमंग लागणार आहेत. टोमॅटो ही एकदम आपण मस्तपैकी त्या जाळीवर ठेवून भाजून घेऊया. आणि असे भाजून घेतल्याच्या नंतर थोडंसं गार होऊ देऊ आणि वरचे पूर्ण आपण ते काय जे सालपट आहे ते काढून घेऊया. आणि त्याचे देठ कापून आपण व्यवस्थित चेक करू वांग्यांना की किडके तर नाही आहेत, आळ्या तर नाही आहेत. तर असं व्यवस्थित चेक केल्याच्या नंतर एकदम बारीक बारीक आपल्याला या वांग्यांना आणि टोमॅटोंना करून घ्यायचं. असं मॅशर करून घेऊ किंवा आपण याच्यामध्ये बारीक बारीक कापून घेऊ शकतो. तसं एकदम मिक्स करून घेतलं. एकदम भरतासारखं आपण त्याला बनवून घेतलं मिक्स करून. त्यानंतर आपण गॅस पेटूया, कढईवरती ठेवूया आणि कढईमध्ये टाकूया तेल आणि तेलामध्ये टाकूया जिरे आणि मोहरी. जिरे मोहरी एकदम कडकडून देऊया. वरतून टाकूया थोडासा बारीक बारीक कापलेला लसूण. तसा लसूणही तेलामध्ये आपण एकदम बारीक कडकडून देऊया. त्यानंतर त्याला मिक्स करून थोडीशी हिरवी मिरची आपण टाकूया आणि हिरवी मिरची टाकल्यानंतर बारीक बारीक कापलेला असा कांदाही त्यामध्ये मिक्स करून घेऊया. कांद्याला आणि या सर्व मिक्सरला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तेलामध्ये एकदम फ्राय करून घेऊया, कलर चेंज होईपर्यंत कांद्याला. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायची कोथिंबीर. तर अशी कोथिंबीरीलाही व्यवस्थित मिक्स करून तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे. ते सर्व मिक्स आणि व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतल्याच्या नंतर आपल्याला टाकायचं तिखट. तसं लाल तिखट, थोडीशी हळद आपण टाकून घ्यायची. हळद टाकल्याच्या नंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि जे आपण बारीक बारीक केलेलं जे वांग आणि टोमॅटो ते टाकून घेऊया त्यामध्ये आणि व्यवस्थित असं आपण एकदम चांगलं मिक्स करून घ्या. चवीपुरतं असं थोडंसं मीठ टाकूया. मीठ टाकून शेंगदाण्याचं आपण थोडंसं कूटही टाकूया चवीप्रमाणे. आणि मीठ आणि कूट आपण असं टाकून व्यवस्थित या भरतामध्ये त्याला मिक्स करून घेऊया. तर मीठ कूट व्यवस्थित मिक्स करून घ्यायला आणि वरतून अशी थोडीशी टाकायची आपल्याला कोथिंबीर. एकदम नंबर एक चवदार असं चपाती असेल, भाकर असेल, आपण एकदम मस्त बनवून खाऊ शकतो. त्यासोबत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.